नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं कोकणातील निसर्ग आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आजचा दिवस सोमवार होता, पहिलाच सोमवार होता श्रावणातला। तर आम्ही मंदिरात आलो होतो दर्शन घेण्यासाठी। हा मंदिराच्या बाहेरील परिसर आहे बघा, मंदिराचं द्वार आणि त्याच्या समोर तळी आहे मंदिराची। नंतर आतमध्ये आलो तर ही पूजा बसते 60 लोकांची। त्याचं कारण आतमध्ये घेणं, शूटिंग घेणं हे नाही आहे ना, परमिशन नाही, त्याच्यासाठी मग आम्ही थोडासा फोटोज घेतलेला। मग एवढ्या पूजा अशा बसतात तिथे एवढ्या लोकांच्या। तर आम्ही गेलो तेव्हा जस्ट ठेवत होते तिथे सामान पूजेसाठी। मग लोक नंतर हळूहळू जमा होत होते, म्हणजे जवळजवळ 1-1:30-2 वाजल्यानंतर ती पूजा सुरू होते। मला बरीच गर्दी होती मंदिरात। मग आम्ही मंदिराचं गेलो, दर्शन घेतलं भोलेबाबांचं आणि नंतर बाहेर आलो। नंतर आम्ही कारण आतमध्ये अलाउड नाही, हे मंदिराचा बाहेरचा परिसर आहे असा। आम्ही बसलेलो, मी आणि विवान छानपणे थोडा टाईम बसलो आम्ही। आजूबाजूचा परिसर आहे, छोटी छोटी दुकानं पण लागली होती त्या साईडला। ते महाशिवरात्रीची जत्रा पण भरते मोठी। हे मंदिर आहे समोर आणि साईडला ते दुकान लागलं होतं काही छोटं मोठं खाण्याचं, लहान मुलांना वगैरे खाणं असताना त्याचं दुकान लागलेलं। मग आम्ही तिथून थोडा वेळ बसलो आणि निघालो। मंदिराच्या पुढे आलो, शेजारील हे तळं आहे मोठ्याच्या मोठं, तिथे कमळं भरपूर फुलतात। हा रोड आहे आणि हे तळं आहे, पावसाळ्यात पूर्ण तुडुंब भरलेला आहे। एवढं शांत वाटतं ना तो परिसर, खूप छान वाटतं। आम्ही दुपारीच गेलो होतो ना, त्याच्यानंतर आम्ही निघालो, चालतच गेलो होतो। जवळ आहे थोडं, काही लांब नाही आहे, चालत गेलो होतो आणि चालत आलं। मग विवान चालत नाही, थोडंसं चालला ना, मी थकलो, पाय दुखले। त्याच्या पप्पाने उचलून घेतलेलं त्याला। मी म्हटलं थोडंसं शूट करूया चालता। मग तुम्हाला हा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला? छोटासाच व्हिडिओ काढलेला आम्ही, जास्त काय मोठा नाही। गेलो, दुपार भरपूर आहे, 2 वाजून गेले ना, घरून कॉलवर कॉल येत होते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा। आणि श्रावण कोण पाळतं आहे ते पण सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।